नमस्कार। गुढीपाडवा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी मनसेला मोठा धक्का बसला आहे। मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप सोबत जाण्याची भूमिका न पटल्यानं कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे। मनसे सरचिटणीस आणि मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा कीर्तिकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला आहे। कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्ट लिहित पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं आहे। राज ठाकरे यांच्या भूमिकांचे अनाकलनीय वर्तुळ पूर्ण अत्यंत निर्णायक क्षणी राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे। सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना वाटेल ती भूमिका घेऊ शकतात, मात्र त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबना होते त्याचं काय, असा सवाल कीर्तिकुमार शिंदे यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं सविस्तर बघूयात। अलविदा मनसे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे। आम्हाला राज्यसभा नको, विधान परिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको। हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे। अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दात आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं। तसेच 5 वर्षांपूर्वी 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप मोदी शहांविरोधात रणशिंग फुंकलं होतं। तो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ होता। त्या दिवसात त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर लावरते व्हिडिओ सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप पंतप्रधान मोदी शहा यांच्या विरोधात जे तथ्य विचार मांडत होते त्याबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो। तर आज 5 वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची भूमिका बदलली आहे। ती किती चूक किती बरोबर हे राजकीय विश्लेषक सांगतीलच। सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात, पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबना होते त्याचं काय, असा सवाल कीर्तिकुमार शिंदे यांनी उपस्थित केलाय। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।